पेण तालुक्यातल्या 64 ग्रामपंचायतींपैकी सर्वार्थानं सधन असलेल्या मलायतदार 32 ग्रामपंचायतींवरती पुढील 5 वर्षांसाठी महिलांचं आरक्षण पडल्यानं या ग्रामपंचायतीवरती महिला राज अवतरणार आहे। त्यामुळे अनुसूचित जमाती 7, ओबीसी प्रवर्ग 9, सर्वसाधारण खुला प्रवर्ग 17 असं एकूण 64 पैकी 3 ग्रामपंचायतींवरती महिला आरक्षण जाहीर झाले। त्यामुळे गावच्या कारभारणीमध्ये खुशीचा माहोल पसरलाय। राजकीय रणांगणामध्ये महिलांची ही प्रभावी कामगिरीची द्योतक आज जाहीर झालेल्या आरक्षण सोडतीमध्ये दिसून आले। माननीय जिल्हाधिकारी रायगड यांच्या आदेशानुसार पेण तालुक्यातील एकूण 64 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडतीचा हा कार्यक्रम निश्चित करण्यात आलेला होता आणि त्यानुसार आज आपण सकाळपासून पाहिलं असेल माननीय जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार जी प्रवर्गणी आहे संख्या निश्चित करून दिलेली आहे त्यानुसार आपण आरक्षण सोडतीचा कार्यक्रम पूर्ण केलेला आहे। जसं की 64 ग्रामपंचायती आहे त्या 64 ग्रामपंचायतीपैकी अनुसूचित जातीसाठी एका ग्रामपंचायतीसाठी सरपंच पद आरक्षित आहे। त्यानंतर अनुसूचित जमातीसाठी एकूण 14 ग्रामपंचायती या सरपंच पदासाठी आरक्षित असतील आणि या 14 पैकी 7 ज्या ग्रामपंचायत असतील या ठिकाणी महिलांचं सरपंच पद आरक्षित असेल। तदनंतर नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी एकूण 17 ग्रामपंचायती या आरक्षित आहेत आणि या 17 पैकी 9 ग्रामपंचायतीच्या ठिकाणी महिलांच्या सरपंच पदासाठी आरक्षित आपण केलेलं आहे आणि उर्वरित या सर्वसाधारण गटासाठी असणाऱ्या 32 ग्रामपंचायती आहेत त्या 32 पैकी 16 महिलांसाठी आणि उर्वरित 16 ज्या असतील या सर्वसाधारण खुला गटासाठी सरपंच पद आपण आरक्षित केलेलं आहे। सकाळपासून आपण एकंदरीत पूर्ण प्रक्रिया ही महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमानुसार ज्या तरतुदी आहेत त्यानुसार आपण पार पाडलेली आहे आणि आजचा हा आरक्षण सोडतीचा कार्यक्रम नुसार आरक्षण निश्चित केलेले आहे। यानुसार तुमच्या ज्या येणाऱ्या पंचवार्षिक निवडणुका असतील तर त्यासाठी सरपंच पदाचं आरक्षण यानुसार निश्चित करण्यात येत आहे। धन्यवाद।